नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज सुद्धा बघून घ्या मित्रांनो. हे बघा, मार्केटनं आज काय केलेलं आहे. हे बघा, ही जी लेवल आहे, आज मार्केट गॅप अप ओपन झालं आणि तरी बऱ्याचशा लोकांना चूल राहती. आता गॅप अप ओपन झालं तरी आता इथून मार्केट वर जाणार आहे, पण ती अशी ऑपॉर्च्युनिटी असं कुठं पण घुसू शकत नाही. ते बरेच हुशार पण असते मार्केटमध्ये. हे बघा, ही जी लेवल आहे, इथं मार्केटनं कॉन्सोलिडेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेलं आहे. हे 15 मिनिटामध्ये बी ओके, पिक्चर परफेक्ट आहे. 5 मिनिटामध्ये अजून भारी असेल. हे बघा मार्केटनं इथं काय केलं, ह्या इथून एकदम मोठ्या कॅन्डलनं एकदम मस्त ब्रेकआउट दिलं आणि इथं सर्वांना परत ट्रॅप करून मार्केट खाली आलं. अशाच पद्धतीने मित्रांनो मार्केट हे ट्रॅप करून चालत असतं. आणि बँक निफ्टीमध्ये तेच झालेलं आहे मित्रांनो. हे बघा, मी मागच्या ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तुम्ही माझा. ही वरच्या साईडनं ट्रेंड लाईन येत होती आणि मी अजिबात सुद्धा आतासुद्धा म्हणत नाही की मी असं म्हटलो होतो की या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेणार आहे, काही नाही मित्रांनो. हे जे मोठे इव्हेंट आहे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. जे तुम्हाला ॲनालिसिस करून सांगतात ते फक्त असेच व्हिडिओ टाकतात, तुम्ही पण पाहतात ह्या लेवलला हे. कारण मित्रांनो, बजेट झालं आणि असे मोठे मोठे इव्हेंट, इलेक्शन झालं, याच्यात कोणतेच ॲनालिसिस व्हिडिओ पाहू नका. मी तर म्हणतो कमीत कमी ट्रेड करणं टाळून टाका. अशा पैशाने ट्रेड करा, गेले तर गेले, आले तर आले. कारण की स्टॉप लॉसच खूप मोठे राहतात. तेव्हा मित्रांनो, आता तुम्हाला निफ्टीचं उदाहरण देतो, त्या दिवशीचं, ज्या दिवशी बजेट आलं होतं त्या दिवशी. हे बघा मित्रांनो, हे 2 फेब्रुवारीची बजेटच्या दुसऱ्या दिवशीचं आहे मित्रांनो. हे बघा, मी स्वतः इथं काय प्लॅन केला होता माहिती आहे का. ही जी इथं बऱ्याच वेळेस मार्केटनं येऊन इथं वरच्या साईडनं मार्केटनं ब्रेक केलं. तर इथं ब्रेक केलं, मी ह्या इथं बघत होतो काय, इथं मी एक मोठी रेड कॅन्डल बघत होतो. ह्या साईडला जर मला मोठी रेड कॅन्डल भेटली असती तर मी इथं सेलची एंट्री बघणार होतो. तर हे फक्त ॲनालिसिस करत होतो मी माझ्या मनाने. कारण की मार्केट ही सुद्धा एक लत आहे मित्रांनो. ह्या साईडला चांगलं ब्रेकडाऊन दिलं. मी इथं काय पाहत होतो, इथं बरेचसे बाहेर ॲड झालेले सध्याला. आता मी लगेच साईडला एक मोठ्या रेड कॅन्डलची एंट्री करत होतो, पाहत होतो का केव्हा होते. आणि मग हे सर्व ट्रॅप होतात. ह्या लेवलला सर्वांचे स्टॉप लॉस होते मित्रांनो. तर मित्रांनो बघा, या स्टॉप लॉस, यांची स्टॉप लॉस निघण्याची मी वाट पाहत होतो, पण मार्केट सरळ वर गेलं, त्यामुळे इथं काय आपली एंट्री एक्झिक्यूट झालेली नाही मित्रांनो. आणि ह्या इथं मी तुम्हाला त्या दिवशी तर सांगितलंच होतं, या जवळपास ही जी लेवल आहे बघा, ह्या लेवलला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मार्केटवरच्या साईडला ब्रेकडाऊन दिलेलं आहे. मी ह्या लेवलच्या ही जी स्टॉप लॉस लेवल इथं मार्केट यायची वाट पाहत होतो. तर इथं पण तुम्हाला सर्वांना ट्रॅप केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, हे स्टॉप लॉस होते, मार्केटवर गेलं, लिक्विडिटी घेतली, लगेच इथून खाली आलं मित्रांनो. अशा इंडेक्समध्ये 75 ते 80% ही ट्रॅप ट्रेडिंग वर्क होते. तर मी असेच ट्रॅप ट्रेडिंग ॲनालिसिस टाकत असतो मित्रांनो. पण ह्या काही 2-3 दिवसामध्ये खूप व्हॉलेटिलिटी असते. इथं मार्केट कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. काही पण बोलून काही फायदा नाही मित्रांनो. त्यामुळं तर उद्यासाठी लेवल मित्रांनो, हे बघा, उद्यासाठी काय होऊ शकतं बघा. आता मार्केटनं खूप वरच्या साईडला मार्केटनं एकदम गॅप अप होऊन वरच क्लोज दिलेलं आहे बघा मित्रांनो. आता उद्या काय होऊ शकतं माहिती आहे का. हे बघा, ही जी लेवल इथं सर्वांना मार्केटनं ट्रॅप करून खाली आलेलं आहे. आता सध्या जर मार्केटला खाली जायचं आहे ना, तर लिक्विडिटी नाही मित्रांनो. लिक्विडिटी कोणत्या लेवलला, या वरच्या लेवलला लिक्विडिटी जवळपास 25,800 या लेवलला लिक्विडिटी. आणि मार्केट काय करेन, जर मार्केटला इथून खाली जायचं असलं ना, मार्केट कुठंसुद्धा ओपन होऊ शकतं, पण वरची लिक्विडिटी घेऊन मग मार्केट खाली जाणार आहे. आणि जर मार्केटला वर जरी जायचं असेल मार्केटला, ही खालची लिक्विडिटी घेऊन मार्केट वर जाणार आहे. कारण की वर जाण्यासुद्धा मार्केटला लिक्विडिटी लागते, वर जाण्यासाठी सुद्धा. असे वन साईड आपण जे रिटेलर लोक आहे ना, ते मार्केटला थोडंफार वर नेऊ शकतात, पण ट्रेंड चेंज नाही करू शकत. ट्रेंड चेंज करण्यासाठी मोठा पैसा लागतो. ते FII, DIS मोठ्या इन्स्टिट्यूट लेवलचे जे लोक असतात तेच नेऊ शकतात. आणि त्यांचे ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला त्यांना लिक्विडिटी लागते. म्हणजे समजून घ्या, समजा त्यांना बाय करायचं आहे तर कोणी सेल करणार पाहिजे, तेव्हा ते बाय करतील ना. मार्केट हा सम गेम आहे. तर इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस पण असतील आणि मार्केट होऊ शकतं इथं येऊन थोडंफार खाली ब्रेकडाऊन सुद्धा करेल, अजून लिक्विडिटी घेऊन वर सुद्धा जाऊ शकतं. हे सुद्धा होऊ शकतं. आता एवढा मोठा गॅप अप झालेला आहे, तर गॅप फिल करायला सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं. पण आता सध्या या साईडला आपल्याला सांगायला काहीच नाही. कारण की मार्केट जर हळूहळू वर गेलं असतं तुम्हाला समजलं असतं कोणत्या साईडला कुठं बऱ्याचशा लोकांचे स्टॉप लॉस आहे काय. पण इथं सांगायलाच काही नाही, कारण की मार्केट डायरेक्ट गॅप अप होऊन झालं. इथं फक्त एक सायकोलॉजिकल लेवल आहे 25,500. हा तुम्ही एक सायकोलॉजिकल सपोर्ट धरू शकता.
आणि वर जर जायचं असेल तर तुम्हाला सांगितलंच मी, तसं मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो. आपले फॉलोअर्स सध्या फक्त 32च आहे, त्यामुळे मला लाईव्ह येता येत नाही मित्रांनो. नाही तर आपले फॉलोअर्स 50 झाले तर मी रोज सकाळी जवळपास 9:30 मार्केट चालू होतं, मी 15 ते 20 समजा 10:30 वाजेपर्यंत तरी मी लाईव्ह करेन आणि तुम्हाला सांगेन काय ट्रेड प्लॅन आहे आणि काय नाही. तर मित्रांनो हे बघा, बँक निफ्टीमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं सध्या ॲनालिसिस करून काय फायदा नाही. हे बघा, यात सुद्धा तुम्हाला जर असं वाटतं आता मार्केटला खाली जायचं आहे तर मार्केटला ही लेवल आधी या लेवलची लिक्विडिटी घेणार मार्केट. हे बघा, ही लेवल किती आहे, 60,200 मार्केटला खाली जायचं असलं कुठं पण ओपन होईल, ही लिक्विडिटी घेऊन मग मार्केट खाली जाईल. आणि असं पण होऊ शकतं डायरेक्ट लिक्विडिटी नाही घेणार, इथं कन्सोलिडेट करून वर ब्रेक करून वर बायर ॲड करीन, मग त्यांना ट्रॅप करून मार्केट खाली येईल. मित्रांनो ट्रॅप ट्रेडिंगमध्ये खूप जास्त सिनारिओ आहे. तुम्ही जर आपले ॲनालिसिस रोज बघत राहिले तर तुम्हाला एक विचार कसा करायचा मार्केटचा हे तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. आणि जर का मार्केटला खाली यायचं असेल तर तुम्हाला सांगितलं वरची लिक्विडिटी घेऊन खाली येईल, आणि मार्केटला वर जायचं असेल तरीसुद्धा मित्रांनो लिक्विडिटी खालच्या साईडला सुद्धा आहे. मित्रांनो मार्केटला खाली यावं लागेल किंवा ह्याच लेवलना कुठं ओपन होऊन खालच्या साईडनं ब्रेकआउट करून इथं खूप सारे सेलर ॲड करेल, लिक्विडिटी घेईन, मग मार्केट वर जाणार मित्रांनो. हे तुम्हाला मी सिनॅरिओ सांगितलेले मित्रांनो, बघून घ्या. सध्या तरी आपल्याला ॲनालिसिस करायला मेन काही असं सफिशियंट डाटा नाही आहे मित्रांनो. ॲनालिसिस करायला आपल्याला लिक्विडिटी पाहिजे नसते, कुठं हे कळायला पाहिजे मित्रांनो. पण एवढं मोठं गॅप अप झाल्यावर आपल्याला कुठं लिक्विडिटी काय समजत नाही. तुम्हाला बाकीचे जण सांगू शकतात ते खालचं इथं हा सपोर्ट आहे, इथं हा लेवल मित्रांनो. ते नुसतं असं आपल्याला बोलायचं म्हणून बोलू शकत नाही. जेव्हा मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचं, जे ट्रेडर आहे त्याला समजू शकतं. आता कोणी म्हणतं इथं ही लेवल आहे समजा, खाली किती, आता जर कोणी म्हटलं हा लो आहे, याच्या खाली जर 200-300 पॉईंट सांगितलं, 59,600 लेवल ही कशावरून आली लेवल मित्रांनो? ऑप्शन चेनवरून जर डाटा येतो तर ऑप्शन चेनवर एवढा ॲक्युरेट डाटा नसतो, जो की समजा आता इथं आपण बघितलं, इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस होते. मार्केटने काय आपण ही लेवल देऊ शकत होतो, कारण की मार्केटने इथून ब्रेकआउट देऊन मार्केट इथून खाली आलेलं आहे. तर ही लेवल आपण देऊ शकत होतो, कारण की मार्केट इथून रिजेक्शन घेऊ शकतं. मार्केटने इथून रिजेक्शन घेतलं सुद्धा. इथं तुम्हाला सांगायलाच काही नाही. तर बेफालतू व्हिडिओ बनवून काही फायदा नाही मित्रांनो. मी काही दिवसानंतर मी रोज जवळपास मार्केट चालू झाल्यावर अर्धा 1 घंटा लाईव्ह येत जाईन मित्रांनो. तुम्हाला ट्रेड प्लॅन सांगत जाईन. तुम्हाला त्यावरून आपली सायकोलॉजीसुद्धा समजेल मित्रांनो. सायकोलॉजी मित्रांनो आपली कशी पाहिजे माहिती आहे का? समजा मार्केट कोणता पण स्ट्रक्चर असो, समजा आपलं ब्रेकआउटवर ट्रेड करतात काही जण. ब्रेकआउट केला ना ते 90% इथं जे लोक सोचतात ना, आपल्याला ते विचार नाही करायचा, आपल्याला त्याच्या विरुद्ध विचार करायचा आहे मित्रांनो. तर इथं सेलची एंट्री बघायची. ट्रेंड लाईनवर जे ट्रेड करतात ना मित्रांनो, असं ट्रेंड लाईनवर येतात, जे ट्रेंड लाईनवर ट्रेड करतात ना मित्रांनो, ते असं जवळपास 1 टच 2 टच म्हणजे एकदा सपोर्ट घेतला, दोनदा सपोर्ट घेतला, तीनदा सपोर्ट घेतला. आता इथं जर कन्सॉलिडेट करून ब्रेक केलं खालच्या साईडला तर इथून मार्केट हे सेलची एंट्री घेतात ते. तर आपल्याला काय विचार करायचा आहे माहिती आहे का? बिग प्लेयर्स काय करणार आहे, इथून मार्केटला वर घेणार आहे, कारण की इथं लिक्विडिटी भेटणार आहे त्यांना मित्रांनो. असं खालीसुद्धा येतं. मी तुम्हाला काय सांगितलं, मार्केटमध्ये ट्रॅप ट्रेडिंग ही 70 ते 80% वर्क करते. तर ते 30% मार्केट खालीसुद्धा येतं. आपल्याला जिकडं जास्त ॲक्युरेसी आहे त्या साईडनं आपल्याला ट्रेड करायचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला काही दिवसानंतर आपल्या ट्रॅप ट्रेडिंगचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता असाच बघा मित्रांनो, इंडियन मार्केटमध्ये मी सध्या बघत नव्हतो, मी गोल्डमध्ये बघत होते. बघा मित्रांनो, मी एकदा एक ट्रेड घेतला होता. घेतला नाही म्हणू शकत, कारण की मी ॲक्च्युअलमध्ये काही ट्रेड घेतलेलं नाही, पण मी बघत असतो गोल्डसुद्धा मित्रांनो. मी मागं गोल्डवर सुद्धा खूप ट्रेडिंग केलेली आहे, पण आता सध्या नाही करत आहे. आता सध्या फक्त इंडियनवर मी ऑप्शन सेलिंग करतो आहे, कारण की माझ्याकडे कॅपिटल सध्या जास्त आहे. हे बघा मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या, एक लॉजिक समजून घ्या. लॉजिक काय आहे मागं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काही लोक ट्रेंड लाईनवर ट्रेड करतात. हे बघा मित्रांनो, वरच्या साईडनं ट्रेंड लाईन येते आणि मार्केट तेव्हा जवळपास ह्या इथंच होतं. किती, जवळपास ही जी रेड कॅन्डल आहे, ह्या रेड कॅन्डलच्या मागे ह्या इथं मार्केट चालू होतं. मी आपला व्हिडिओ एडिट करताना तुम्हाला इथं स्क्रीनशॉट पण टाकून देईल वाटलंच तर, तुम्हाला कळावं म्हणून. हे बघा मित्रांनो, इथं काय झालं आहे ते समजून घ्या. सध्या सायकोलॉजी मित्रांनो, मार्केटमध्ये स्ट्रॅटर्जी हे सर्व एक दूरच्या गोष्टी, पण मित्रांनो आपल्याला सायकोलॉजी कळली पाहिजे का?
दुसरा जास्त 90% लोक हे काय करतात ते आपल्याला त्यांच्या विरुद्ध करायचं आहे फक्त. बाकी मार्केटमध्ये दुसरं काहीच नाही. जास्त मार्केटला तुम्ही जेवढं कॉम्प्लिकेटेड कराल, मार्केटला तुम्ही जेवढं कॉम्प्लिकेटेड कराल तेवढेच तुम्ही पैसे बनण्याचे तुमचे चान्सेस कमी आहे. बघा मित्रांनो, मार्केटनं इथून खाली आलं, परत वर गेलं. मात्र मी इथं ट्रेंड लाईनला मार्केटनं पहिल्यांदा रजिस्ट केलं, परत खाली आलं. इथं कन्सॉलिडेट केलं, दुसऱ्यांदा रजिस्ट केलं, परत खाली आलं. तिसऱ्यांदा रजिस्ट केलं, परत खाली आलं. चौथ्यांदा मार्केटनं इथं चौथ्यांदासुद्धा रजिस्ट करून खाली आलं आणि इथं कन्सॉलिडेट करून चांगल्या कॅन्डलनं इथं ब्रेकआउट दिलं. तर इथं आपल्याला माहिती आहे, मी सुद्धा हे असंच प्राईज ॲक्शन शिकलेलो आहे मित्रांनो. 90% लोक असेच प्राईज ॲक्शन शिकलेले आहेत आणि त्यामुळेच मी सुद्धा खूप लॉस केलेला आहे अगोदर. तर ह्या इथं सर्वांच्या बाईंग लेवल झालेल्या आहे, सर्वांची बायमध्ये एंट्री झाली आहे. तर आपण काय बघणार आहे, यांचे स्टॉप लॉस कुठे आहे आपल्याला माहिती आहे. मार्केट हे सर्वांना सोबत घेऊन जात नाही. तर हे सर्वांची स्टॉप लॉस लेवल ही होती. तर मी ह्या लेवल मार्केटचा इथं परत वापस येण्याची मी वाट पाहत होतो. या मोठ्या मोठ्या कॅन्डल बनत होत्या. मला माहीत होतं मार्केटमध्ये आता चांगला गेम होणार आहे, आपल्याला एंट्री भेटणार आहे. तुम्हाला मी एडिट करता वेळेस इथं स्क्रीनशॉट टाकून पण देईल मित्रांनो. मी ह्या लेवल आहे, हा मार्केट इथं येण्याच्या आधीच प्रेडिक्ट करून स्टॉप लॉस आणि टार्गेट. तेव्हा मित्रांनो, स्टॉप लॉस टार्गेट